शिवराज्याभिषेक भारताच्या राजकारणाला कलाटणी देणारी घटना होती. राज्याभिषेकाने जेवढी राजकीय स्थित्यंतर घडवली त्याहून अधिक सामाजिक आणि स्थायी बदल स्वराज्यात घडवले. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शके 1596 म्हणजे जुन्या जुलियन कॅलेंडरप्रमाणे 6 जून 1674 रोजी शिवाजी महाराजांनी मस्तकी छत्र धरले. महाराज छत्रपती झाले. मराठा राजा छत्रपती झाला ही गोष्ट सामान्य न झाली या ओळीने इतिहासात अजरामर वर्णन आलंय. राज्याभिषेकाच्या नंतर श्री शिवछत्रपती महाराजांनी अनेक जाहीरनामे प्रसिद्ध केले. हे सर्व राजकीय वाटचाल ठरवणारे, नव्या व्यवस्थेचा पायंडा घालणारे आणि नवी वाटचाल सुरू करणारे होते. या जाहीरनाम्यातील कानू जाप्ता म्हणून ओळख असलेली यादी आज आपण पाहणार आहोत. या यादीतील प्रधानमंडळाला दिलेली 20 कलमं ही अत्यंत महत्त्वाची आहेत. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर स्वराज्यात व्यवहार कसा सुरू झाला याचे दर्शन आपल्याला या यादीतून घडतं. शिवरायांचे अष्टप्रधान मंडळ, विविध अधिकाऱ्यांची कार्य, जबाबदाऱ्या या आपल्याला या कागदामध्ये दिसून येतात. क्षत्रिय कुलावतंस राजा शिवछत्रपती यांनी राज्याभिषेक शक 1 आनंद नाम संवत्सरे ज्येष्ठ वद्य त्रयोदशी भौमवासरे म्हणजे मंगळवारी दिलेली ही यादी. कलम 1. मुख्य प्रधान यांनी सर्व राजकार्य करावे, राजपत्रावरी शिक्का करावा, सेना घेऊन युद्धप्रसंग व स्वारी करावी, तालुका ताबिनात स्वाधीन होईल त्यास रक्षून बंदोबस्त करून आज्ञेत वर्तावे, सर्व सरदार सेना यांनी याचबरोबर जावे आणि त्यांनी म्हणजे प्रधानांनी सर्वांसमवेत चालावे. येणेप्रमाणे कलम 1. यावेळी मोरोपंत पिंगळे हे पंतप्रधान म्हणजे पेशवा पदावर होते. सर्व राजकार्य, राजपत्रावर शिक्का, ताब्यात असलेल्या प्रदेशाचे संरक्षण आणि व्यवस्था आणि युद्ध अशी त्यांना जबाबदारी देण्यात आलेली इथं दिसून येते. कलम 2. सेनापती यांनी सर्व सैन्य संरक्षण करून युद्धप्रसंग स्वारी करावी, तालुका स्वाधीन होईल तो रक्षून हिशोब रुजू करून आज्ञेने वर्तावे, फौजेचे लोकांचे बोलणे बोलावे, सर्व फौजेचे सरदार यांनी त्याचबरोबर चालावे. येणेप्रमाणे कलम 1. हंबीरराव मोहिते हे राज्याभिषेकाच्या वेळी सेनापती होते. सैन्यविषयक कुल जबाबदारी, युद्ध नेतृत्व हे त्यांच्याकडे दिलेलं आपल्याला या कलमातून दिसून येतं. कलम 3. अमात्य यांनी सर्व राज्यातील जमा खर्च चौकशी करून दप्तरदार फडणीस हे त्यांचे स्वाधीन असावे. लिहिणे चौकशीने आकारावे म्हणजे काहीही नोंद करताना व्यवस्थित चौकशी करून मग लिहावी. फडणीशी चिटणीशी पत्रांवरती चिन्ह संमत असे करावे म्हणजे जाणाऱ्या पत्रांवर संमतीदर्शक शेरा अमात्यांनी करायचा. युद्धप्रसंग करावे, तालुका जतन करून आज्ञेत चालावे. येणेप्रमाणे कलम 1. रामचंद्र निळकंठ हे त्यावेळी अमात्य म्हणजे मुजुमदार होते. जमा खर्च, दप्तरदार व फडणीस यांच्यावर देखरेख, महसूल खात्याशी संबंधित असलेल्या कागदांवरती संमती शिक्का आणि तपासणी यासोबतच युद्धाची जबाबदारी देखील त्यांना दिलेली आपल्याला दिसून येते. कलम 4. पंडितराव यांनी सर्व धर्माधिकार, धर्म अधर्म पाहून शिक्षा करावी, शिष्टांचे सत्कार करावे, आचार व्यवहार प्रायश्चित्त पत्र होतील त्यावरती संमत चिन्ह करावे, दानप्रसंग शांती अनुष्ठान तत्काळ करावं. येणेप्रमाणे कलम 1. रघुनाथराव पंडित हे त्यावेळी पंडितराव या पदावरती होते. धर्माधर्म विचार आणि दान अधिकार हे त्यांच्या अखत्यारीत दिलेले दिसतात. कलम 5. सचिव. सचिव यांनी राजपत्र शोध करून अधिक उणे अक्षर मजकूर शुद्ध करावा, युद्धप्रसंग करून तालुका स्वाधीन होईल तो रक्षून आज्ञेत वर्तावे, राजपत्रावरती चिन्ह संमत करावे. येणेप्रमाणे कलम 1. अण्णाजी दत्तो हे त्यावेळी सचिव म्हणजे सुरनीस होते. राजपत्र सांभाळणे, तपासणे आणि यासोबतच युद्ध ही त्यांना दिलेली जबाबदारी इथं दिसून येते. कलम 6. न्यायाधीश. न्यायाधीश यांनी सर्व राज्यातील न्याय अन्याय मनास आणून बहुत धर्मे करून न्याय करावे, न्यायाची निवाडपत्रे ह्याचवरती संमत चिन्ह करावे. येणेप्रमाणे कलम 1. निराजीरावजी हे शिवाजी महाराजांचे न्यायाधीश होते. तंटे सोडवणे, न्यायनिवाडा, निवाडा केल्यानंतर न्यायपत्र देणे ही त्यांची जबाबदारी. कलम 7.
मंत्री यांनी सर्व मंत्रविचार, राजकारणे यातील सावधतेने विचार करावे. आमंत्रण, निमंत्रण, वाकनिशी यांचे स्वाधीन, म्हणजे हेर लोक जे वाक्या किंवा बातम्या आणतात ते ह्यांच्या अखत्यारीत येतं. तालुका जतन करून युद्धादी प्रसंग करावे. राजपत्रावरती संमत चिन्ह करावे. येणेप्रमाणे कलम 1. दत्ताजी त्रिंबक हे शिवाजी महाराजांचे वाकनवीस उर्फ मंत्री होते. सभोवती राजकारणावरती लक्ष ठेवणे, बातम्या मिळवणे आणि वेळ पडेल तेव्हा युद्धही करणे ही त्यांची जबाबदारी. कलम 8. सुमंत. सुमंत यांनी परराज्यातील विचार करावा. ज्याचे वकील येतील त्यांचे सत्कार करावे. राजपत्रावरती संमत चिन्ह करावे. येणेप्रमाणे कलम 1. रामचंद्र त्र्यंबक हे शिवाजी महाराजांचे सुमंत म्हणजे डबीर होते. परराज्यविषयक कार्याचा विचार म्हणजे आजच्या भाषेत परराष्ट्र मंत्रालय हे त्यांच्या अखत्यारीत येतं. तसेच वेळ पडेल तेव्हा युद्ध करण्यासही त्यांनी सिद्ध असावं. या झाल्या मुख्य अष्टप्रधानांच्या जबाबदाऱ्या. त्या इथं आपल्याला दिसतात. याशिवाय काय आणखी महत्त्वाच्या नोंदी या जाबित्यामध्ये दिलेल्या आहेत. चिटणीसांचा दरक हा स्वतंत्र दिलेला होता. त्यामुळे चिटणीस यांनी सर्व राज्यातील राजपत्रे लिहावी, राजकारणपत्रे, उत्तरे लिहावी. सनदा, दानपत्रे वगैरे महाली, हुकुमी यांचा जाप्ता फडणीशी, चिटणीसी, आलाहिदात त्याप्रमाणे लिहावे. हातरोखा, नाजूक पत्रे यावर मोर्तब अथवा खास दस्तक मात्र वरकडचा. दाखला चिन्ह नाही. चिटणीसांनीच करावं. येणेप्रमाणे कलम 1. बाळाजी आवजी हे शिवाजी महाराजांचे चिटणीस होते. राजपत्रांची जबाबदारी त्यांच्यावरती दिलेली दिसते. आलेल्या गेलेल्या पत्रातून फडणीसी, चिटणीसी पत्र वेगळी ठेवणे, आलेल्या पत्रांप्रमाणे त्यांना उत्तरं लिहिणे, हातरोखा किंवा नाजूक पत्र जी घरातली पत्र त्यावरती देखरेख ठेवण्याचं काम हे चिटणीसांना दिलेलं होतं. याशिवाय इतर अनेक अधिकारी त्यांना दिलेल्या जबाबदाऱ्या देखील या कागदामध्ये आपल्याला स्पष्ट दिसतात. फौजेचे सबनीस, बक्षी यांनी सर्व फौजेची हजेरी, चौकशी करावी. यादी करून समजवावी. रोजमुरा म्हणजे त्यांना जो पगार वाटायचा आहे तो रोजमुरा वाटणे, सत्कार करणे, युद्धादी प्रसंग करावे. येणेप्रमाणे कलम. सेना धुरंधर यांनी बिनी म्हणजे लढाईच्या मोर्चाची आघाडी करावी. आघाडीस जावे, फडफरमास करावी. लूट करणे मना करणे म्हणजे लूट न करावी. चौकशीची ताकीद ह्यांच्याकडे. पुढे असून सेना रक्षण करावे. येणेप्रमाणे कलम 1. किल्ले, कोट, ठाणी, जंजिरे येथील कायदे करून दिले आहेत त्याप्रमाणे हवालदार, सुभेदार, कारखानीस, सरनोबत, तटसरनोबत यांचे जाबिते करून दिले आहेत त्याप्रमाणे चालवून सावधतेने स्थळे रक्षावी. तागिरी म्हणजे कुणाला काढायचं असल्यास किंवा कोणाची बदली करायची असल्यास हुजूरून व्हावी म्हणजे ती हुजुरातून होणार. बेजमी नेमणूक तालुकेदार यांच्याकडे. दरवाजावर अथवा किल्ल्यावर जे दरवाजा, किल्ला ह्यावरती हवालदार, त्याचा हुकूम आणि शिक्के हे त्याच्या नावचे. कारखानीसी, सबनीसी जाबिता हा मात्र आलाहिदा. येणेप्रमाणे कलम 1. आता सुभे, मामले, तालुकदार ह्यास ज्यांच्याकडे जे नेमले आहेत ते त्या त्या जाप्त्याप्रमाणे चालवावे. हुजूरचे दरकदार, चिटणीस, फडणीस, मुजुमदार यांच्या इथल्याने चालून मग तो हिशोब सरकारात गुजरावा. येणेप्रमाणे दिलेलं कलम. यासोबतच 12 महालांचे अधिकारी यांनी आपापले काम दुरुस्त राखून हिशोब आकारून दप्तरात गुजरावे. दारुणी महालाचे म्हणजे अंतःपुराचे काम दिवाण नेमून दिलाय त्यांनी सर्व पाहून नीट करावे. चिटणीस, फडणीस यांनी आपापले दरखाचे कागदपत्र लिहावे. त्यावरती निशाण चिन्ह दिवाणांनी करून दिले आहे त्या समजून मोर्तब समक्ष करावं. येणेप्रमाणे कलम 1. यासोबतच 18 कारखान्यांचे अधिकारी यांनी खासगीचे अधिकारी यांच्या इथल्यात चालून दप्तरी हिशोब गुजरावा. याचं एक वेगळं कलम. आबदारखाना, चिटणीस यांच्याकडे सराफखाना सुद्धा अधिकार सांगितलेला आहे. मजालसी म्हणजे लोक जे भेटायला येतात, लोकांच्या भेटीगाठी होतात, त्यांना अत्तर गुलाब देणे, हारतुरे करणे, फळफळावळ, खुशबाई खरेदी, जमा खर्च याचा सगळा हिशोब करून तो दप्तरी गुजरावा. ही जबाबदारी इथं चिटणीसांना दिलेली दिसते. पोतनीस यांनी पोत जमा खर्च करून लिहिणे, नजर पेशकशी जमा करावी, पोतदार यांनी ती पारख करावी. येणेप्रमाणे कलम 1. सैन्याची पागा. पागेत पागा, जुमलेदार, सरदार यांनी कैद करून दिली त्याप्रमाणे चालवून सेनापती आणि प्रधान यांच्या समागमे कामकाजे करावी. येणेप्रमाणे दिलेलं कलम 1.
अष्टप्रधान यांच्याकडे पेठ, तालुके, स्वारीस जाणे, त्यांचा दरकदार आणि सर्व हुजूरचे नावे त्यांच्या दाखल्याने पत्रव्यवहार करावा. स्वारीस जावं, त्यांना जर मुतालिक म्हणजे त्यांचे प्रतिनिधी कोणी नेमून दिले असतील तर त्यास मुतालिक करून दिले त्यांनी सर्व व्यवहार चालवावा. हुजुरी राहावे, येणेप्रमाणे कलम 1, एकूण कलम 20 मोर्तब. एकंदर पहिली 8 कलमं ह्या अष्टप्रधान यांच्या जबाबदाऱ्या आहेत. पंडितराव आणि न्यायाधीश वगळता इतर सर्वांनी युद्धासाठी सदैव तयार असले पाहिजे अशी नोंद मात्र प्रत्येक ठिकाणी आपल्याला दिसून येते. 9वे कलम महत्वाचे म्हणजे चिटणीसीचे. त्यावेळेचे चिटणीस म्हणजे जणू आजचे कॅबिनेट सेक्रेटरी. राज्याभिषेकानंतर प्रधानमंडळात सामील करून घेतो असे सांगितल्यावर बाळाजी आवजी यांनी मात्र स्वतःहून चिटणीसीचा दरक आम्हाला वंशपरंपरेने द्यावा अशी मागणी केली होती. ती त्यांना मिळाली होती. फौजेचे इतर अधिकारी तसेच 12 महाल, 18 कारखाने यावरचे अधिकारी यांनी करायची कामंसुद्धा इथं स्पष्टपणे दिलेली आहेत. 12वे कलम सुद्धा महत्त्वाचं आहे. किल्ले, कोट, ठाणे आणि जंजिरे याबद्दलची सजगता आपल्याला त्या कलमातून दिसून येते. एक सुरळीत राज्यव्यवस्था चालवण्यासाठी व्यवस्था कशी असावी याचा जणू परिपाठ इथं शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतरच्या या यादीमध्ये आपल्याला दिसून येतो. ही यादी इतिहास संशोधक द. ब. पारसनीस यांना सातारच्या प्रतापसिंह महाराजांच्या दप्तरात शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीचे जाप्ते ह्या एका संग्रहात सापडली. अस्सल कागद मिळाला नसल्याने काही संशोधकांच्या मते ही यादी शिवकाळातील नसून नंतरच्या काळातील असावी. तसे जरी आपण गृहीत धरले तरी त्यातून घडणारे राज्यव्यवस्थेचे दर्शन आपल्याला नक्कीच त्या काळाचा अभ्यास करायला उपयुक्त ठरते.